अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी मी विनम्र प्रार्थना करते. चला तर थोडाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची मुलं हट्टी झाली आहेत, चिडचिडी झाली आहेत, ऐकत नाही आहेत, तर आईने खास करून हे 7 प्रभावी उपाय केले तर मुलांमधली चिडचिड कमी होऊन त्यांचा अभ्यासातील एकाग्रता वाढवून ते त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच ग्रोथ तयार करू शकते. तर नमस्कार. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तुमचं मूल हट्टी आहे, चिडचिडा आहे, मोठ्यांचं ऐकत नाही, उद्धटसारखं वागत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आज जे तुम्हाला उपाय सांगणार आहेत ते तुमच्या मुलांचं वागणं पूर्णपणे बदलू शकतात. तर रोज किमान 10 मिनिटे तुम्हाला मुलांशी बोलायचं आहे. संवादच नसेल तर ते नातं तयार होत नाही. त्यामुळे संवाद वाढवा. रोज किमान 10 मिनिटे तरी मुलांशी शांतपणे बोला. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, या गोष्टी तुम्ही समजावून घ्या. आपण सहसा दररोज असं करतो की मुलांना अरे चल जाऊ दे, मी तुझं नंतर ऐकते असं म्हणून आपण त्यांच्या सर्व भावनांना विस्कळून टाकत असतो. तर त्यांच्या भावना समजावून घ्या. तू चुकीचा आहेस असे लगेच बोलू नका. त्यांना पॉझिटिव्ह शब्दामध्ये त्यांची चुकी दाखवून द्या. मुलांशी मित्रांसारखं बोला. त्यांच्या दिवसांबद्दल विचारा. म्हणजेच ते शाळेतून आले तर तू आज नेमकं काय केलं, काय घडलं हे त्यांना विचारा. त्यांना वेळ द्या. त्यातूनच तुमचं आणि त्यांचं नातं दृढ व्हायला मदत होईल. मोबाईल थोडासा बाजूला ठेवून संवाद वाढवला तर सेम टाईममध्ये ते बॉन्डिंग तयार व्हायला मदत होते. आता संवादाचं उदाहरण म्हणजे तू आज शाळेत नेमकं काय केलं, कसं केलं, किंवा आज काय काय घडलं हे तुम्ही मुलांना विचारू शकता. मुलांवरती बिलकुलही चिडू नका. राग आल्यावरती तुम्ही थोडंसं 10 सेकंद थांबा. मोठ्याने ओरडू नका. मुलांसमोर निगेटिव्ह शब्द वापरू नका. मारणे तर मुळीच टाळा. कारण कोणीही म्हणजे आईवडिलांना तर मी मुळतः सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या मुलांवरती हात उगारू नये. शांत आवाजामध्ये त्यांना समजावून सांगा. चुकीचं वागणं त्यांना एक्सप्लेन करून सांगा. त्यांना पनिशमेंटऐवजी त्यांना गायडन्स द्या. स्वतःचा मूड तुम्ही स्वतः सावरा आणि त्यांचा मूड सावरण्यास त्यांना सहकार्य करा. रागात निर्णय घेऊ नका आणि प्रेमाने त्यांच्यावरती डिसिप्लिन लादा. आता तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे आणि मला देखील त्याचा अनुभव भरपूर प्रमाणामध्ये आलेला आहे. आता सकाळी लवकर उठून तारक मंत्राचा जप म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासवरती हात ठेवून तारक मंत्राचं जप करायचं आहे. तुम्ही 11 वेळेस, 1 वेळेस, 21 वेळेस असा तारक मंत्राचा जप करू शकता. तारक मंत्राचा जप झाल्यावरती तुम्हाला मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि माझ्या मुलाला शांती दे, त्याची चिडचिड कमी कर, त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागू दे आणि हा जप पूर्ण करून त्याची चिडचिड कमी होऊ देत. त्याचं म्हणजेच मी जे काही सांगेल, मी जे काही चांगलं सांगेल तो ते ऐकावं अशी प्रार्थना तुम्ही स्वामी महाराजांना करा. हे पाणी मुलांना प्यायला द्या. अशी रोज महिनाभर सेवा न चुकता करा. तुम्हाला याचं फळ नक्की महिन्याच्या आतच मिळेल. त्यानंतर आहे दुसरा उपाय म्हणजे सरस्वती मंत्रोपाय. सरस्वती मंत्रोपाय हा पाण्यावर केला जातो. एक स्वच्छ ग्लासामध्ये पाणी भरून घ्या आणि तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने त्यावरती लिहायचं आहे ओम ए सरस्वताय नमः, ओम ए सरस्वताय नमः, ओम ए सरस्वताय नमः असं तुम्हाला उल्लेख करून त्या पाण्यावरती हा मंत्र जप लिहायचा आहे. आणि तो लिहिण्या अगोदर तुम्ही तुमचे हात स्वच्छपणे धुवून घ्या. म्हणजे तुम्हाला ते पाणी कारण मुलांना प्यायला द्यायचं आहे. हे पाणी तुम्ही मुलांना रिकाम्या पोटी प्यायला द्या आणि असाच रिपीट जे काही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही महिनाभर नक्की करा. तुम्हाला मुलांच्या अभ्यासामध्ये नक्की सुधारणा जाणेल. आता त्यांची बुद्धीही देखील तीक्ष्ण होईल. आता हा जो उपाय आहे हा तुम्ही महिनाभर करताल, परंतु तुम्हाला त्याच्या आतच त्याचा परिणाम दिसून येईल. आता पुढचा पॉईंट म्हणजे मुलांना आपल्या भांडणांपासून दूर ठेवा. आईवडिलांनी मुलांसमोर भांडू नये. निगेटिव्ह वातावरण टाळावं. मुलांसमोर मोठ्या आवाजात बोलू नये आणि मूळतः जो इमोशनल आपण मुलांना करतो ते करू नये. घर नेहमी शांत ठेवा.
प्रेमाचं वातावरण मुलांना अधिक मजबूत बनवतं, त्यांना शांत बनवतं, संयमी बनवतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लढण्याचं सामर्थ्य देतं. आता हेच प्रेमाचं वातावरण जे आहे ते मुलांना तुमच्याबद्दल जो विश्वास आहे तो दृढ व्हायला मदत करतं आणि तुमच्याबद्दल रिस्पेक्ट ठेवायला मदत करते. आता समजा तुमचा नवरा तुमच्यावरती ओढून बोलत असेल किंवा बायको नवऱ्यावरती ओढून बोलत असेल तर हेच परिणाम मुलांवरती होतात. त्यांना असं वाटतं की पप्पा जर आईला बोलू शकतात तर मी का नाही, म्हणून ते आईवरती ओढून बोलतात. तसेच वडिलांच्या बाबतीतही होते. आता तुम्हाला मूळतः मुलांना अध्यात्मकतेकडे ओढायचं आहे. म्हणजेच मुलांना जर तुम्ही शुभम करोती किंवा इतरही मंत्र शिकवले तर मुलं तितक्या वेळेस शांत राहतात. म्हणजे रोज संध्याकाळी तुम्ही त्यांना शुभम करोती म्हणायला लावा. ही छोट्या वयापासूनच सवय लावणं महत्त्वाचं असतं. त्यांना या शुभम करोतीचा अर्थ समजावून सांगा. ही शुभम करोती तुम्ही स्वतः बसून त्यांच्याकडून बोलून घ्या. त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र त्यांच्याकडून बोलून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला स्वतः करावं लागेल, तेव्हाच मुलं करतात. आता मूळतः गणपती आणि सरस्वती माता ही बुद्धीची देवता असते, त्यामुळे त्यांचं पूजन हे मुलांकडून झालंच पाहिजे. आता तुमचा मुलगा छोटा असेल 2 वर्षापासून ते तुमचा मुलगा कॉलेजला असेल किंवा जॉब लागण्यासाठी जरी तयारी करत असेल तरी ह्या सर्व सेवा त्याच्यासाठी लागू होतील. आता दररोज सकाळी गणपतीला नमस्कार करून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. गणपती स्तोत्रमुळे तुम्हाला बुद्धी वाढण्यास मदत मिळते. तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या अभ्यासातील अडीअडचणी दूर होतात. मुलांना सोप्या भाषेमध्ये त्यांचा अर्थ समजावून सांगा. मुलांना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसवा. माता सरस्वतीचा फोटो तुमच्या घरात नसेल तर नक्की आणा. जिथे मूल आता त्यानंतरचा उपाय म्हणजे ज्या घरामध्ये ज्या खोलीमध्ये मुलं अभ्यासाला बसतात त्या खोलीमध्ये मोरपीस नक्की असावा. कारण मोरपिसाने एक अधिकची पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि मुलांचं लक्ष एकाग्रित होण्यास मदत होते. आता मुलं चिडचिड करतात, पुन्हा मोठ्यांचं ऐकत नाही, उद्धटपणे बोलतात, तर यासाठी या सर्व सेवा आहेत. यापैकी एक जरी सेवा तुम्ही श्रद्धेने मनापासून आपल्या बाळासाठी केली, आपल्या मुलांसाठी केली तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच दिसायला मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. त्या अगोदर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आई होणं हे सोपं नाही आहे, पण योग्य मार्ग निवडला तर तुमची मुलं तुमचं नक्की ऐकतील आणि तुमचं ममत्व नक्कीच उपयोगी येईल. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजेच हे सांगायचं आहे की प्रेम, संयम आणि संस्कार म्हणजेच तुमची परफेक्ट फॅमिली तयार होईल. तुमच्या फॅमिलीमध्ये आत्मविश्वास वाढेल, एकमेकांबद्दलचं प्रेम नक्कीच वाढेल. त्यामुळे तुम्ही या सेवांपैकी एक तरी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामी महाराजांना प्रार्थना करून नक्की करा. तुम्हाला या सेवेचं फळ मिळालं नाही तर मला नक्की सांगा, कारण ही जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त आहे. मला देखील या सेवेचा अत्यंत लाभ झालेला आहे, त्यामुळे या माझ्या अनुभवातूनच तुम्हाला सांगत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, तुमच्या बाळासाठी तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.